नमस्कार. आता आपल्यासोबत भारतानंद स्वामी आहेत. आज महादेवाचं पारधी समाजामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. आपण आपली काय प्रतिक्रिया आहे महाराजची, आपली काय प्रतिक्रिया आहे? आज या ठिकाणी पारदेश्वर महादेव मंदिर आणि लोकार्पण झालेलं आहे. मूर्ती स्थापना, जीर्णोद्धार. खऱ्या अर्थाने जो आमचा पारधी समाज आहे तर तो हिंदू आहे, सनातनी आहे. आणि पण काही मधल्या काळामध्ये त्यांच्यावरती आरोप म्हणा, त्यांच्यावरती शिक्का मारला गेला, पण तसं बिलकुल नाही आहे. भलेही शिक्षणापासून वंचित असेल तो कदाचित अज्ञानी असू शकतो, भोळा असू शकतो, हे सर्व म्हणता येईल. पण तो मुख्य जो आमचा हिंदू आहे, तो सनातनी आहे, तर त्यांच्यावरती अन्याय करता येणार नाही. तो भोळाही असू शकेल. याचा अर्थ सर्व समाजाला तुम्ही बदनाम करू शकत नाही. आणि समाजाला बदनाम करण्याचं खूप वर्ष इंग्रजांनी केलं, त्यानंतरही काही लोकांनी केलं. पण आता इथून पुढे मला पूर्ण खात्री आहे, सुंदर असं मंदिर या ठिकाणी निर्माण झालं आहे. आणि आज हजारो लोक या ठिकाणी प्रवचन झालं, हिंदू संमेलन झालं. तर या लोकांना, या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये त्यांचा अधिकार आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे. तर आपण अन्याय नाही करू शकत, त्यांची बदनामी नाही करू शकत. पण आता सरकारचं सुद्धा लक्ष आहे, महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, अनेक योजना आहेत. आज काही योजनांचे काही आज या ठिकाणी लोकार्पण, उद्घाटन झालं. हे चांगले कार्यकर्ते आहेत. तर आता या लोकांना धर्म, अधर्म, सत्य, असत्य या सर्व गोष्टी कळत आहेत. तर मला पूर्ण खात्री आहे. आणि आज हिंदू संमेलन पार पडलं, मी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर येणाऱ्या काळामध्ये हा जो समाज आहे आपला पारधी समाज, आणि आम्ही हेच सांगितलं की सर्व मुलांना शिक्षण द्या, निर्व्यसनी राहा. आणि खूप श्रद्धावान समाज आहे. भगवान प्रभू रामचंद्र आदिवासी समाजाचं राहिलं 14 वर्ष. तर हा समाज हिंदूच आहे, वेगळ्या पुराव्याची काय गरज आहे ना? पण समाजाला तोडण्यासाठी जातीपातीमध्ये खूप काही अनेक वर्ष, आज 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य होऊन. पण आता या 5-10 वर्षापासून आता खऱ्या अर्थाने सरकारचंही लक्ष आहे. आणि या सर्व घटकाला मिळून आमचा हिंदू समाज आहे. हिंदू सनातन म्हणजे काही एखादी जात नाही. म्हणून आमचंही कर्तव्य, आम्ही साधू संतसुद्धा येत राहू. मला खूप बरं वाटलं. आणि आमचा आदिवासी समाज एवढा, हा पारधी समाज इतका श्रद्धावान आहे, या गर्दीतून बाहेर निघणं मुश्किल होतं. इतकं लोक दर्शन घेतात, लहान लहान मुलांना एवढं संतांची वाणी, मार्गदर्शन ऐकतात. तर हा श्रद्धावान समाज आहे, हा हिंदू समाज आहे. आणि मुख्य या धारेपासून कोणी तोडू शकत नाही, कोणी प्रयत्नही करू नये. आणि मग येणाऱ्या काळात इथे सत्संग होतील, प्रवचन होतील, आणि खऱ्या अर्थाने समाज निर्व्यसनी होईल आणि समाजाची प्रगती, उन्नती होईल. आता कोणी रोखू शकणार नाही. काही राजकीय पक्षांकडून आपल्यावरती काही ठीक आहे, त्यांचं नाव घेणं ठीक नाही. पण अनेक वर्ष ज्या लोकांनी सत्ता केली ना, सत्ता उपभोगली, आमच्या छोट्या छोट्या घटकाला एक दूर ठेवलं, पाडा जंगलात राहणारे लोक, त्यांच्याकडं लक्ष दिलं नाही. पण आता 2014 नंतर, आता मोदी सरकार आल्यानंतर, आम्ही तर राजकीय, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण आम्ही पाहतो समाजामध्ये आता अशा शिलाई मशीन असेल, वेगवेगळे कोर्स, ब्युटी पार्लर, आणि या लोकांना जे काही शिक्का मारला काही लोकांनी, त्याच्यापासून तो शिक्का पुसून आता मुख्य विचारधारे समाज येतोय. आणि सरकारच्या योजना यांच्यापर्यंत आमचे दादा विधाते आज या ठिकाणी आलेत, भारत सरकारचे, जे भटके विमुक्ताचं काम बघतात. तर अशी मातब्बर मंडळी, आमचं धर्मजागरण आयाम, वेगवेगळ्या संघटना आहेत, आमच्या या ताई आहेत, शिक्षणासाठी या समाजामध्ये काम करतात. तर अनेक लोक मान्यवर या ठिकाणी आलेत की सर्वांना वाटतं की समाजाचा विकास व्हावा. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला पूर्ण खात्री आहे की हा समाज एक चांगल्या दिशेने आणि एक संस्कारवान पिढी होईल. आणि चांगली त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता त्यांना समजून आता यायला लागलं आहे की आता इतके दिवस भलेही अन्याय झाला असेल, काही लोकांनी जाणीवपूर्वकही त्यांना बाजूला ठेवलं असेल, पण आता इथून पुढं आम्ही साधू संतसुद्धा या समाजात येतोय, घरोघरी जातोय. आणि शेवटचा व्यक्ती याच्यापर्यंत आपला सनातनचा विचार केला पाहिजे. आणि आम्ही भेदभाव करत नाही. आपण कुंभात पाहतो, करोडो लोकांनी स्नान केलं, कुठला भेदभाव आहे? बरं, वंचित राहिलेल्या या समाजाकडे इतर समाजाने कसं पाहावं, काय संदेश द्याल? इतर समाजाने, हा खूप महत्त्वाचा तुम्ही प्रश्न, की मी सर्व अनेक लोकांना मी आव्हानही करेन की आपण भेदभाव, कुणाला इग्नोर करू नये, भेदभाव करू नये, छुवाछूत मानू नये, कुणाला अपमानित करू नये, कुणाचा अनादर करू नये. आणि ह्या जर गोष्टी केल्या तर अन्य लोक, विदेशी शक्ती यांना घेण्यासाठी तर तयारच आहे. तो आपला भाऊ आहे, तो आदिवासी असेल, पारधी असेल, आपला भाऊ आहे. त्यांच्या खांद्यावर हात ठेवा. मोठ्या लोकांच्या खूप पाठीमागं पळतो आपण, हे लोक पळतात, खूप ह्याची करत. पण गरीब लोक असतील, फ्रूटवाला असेल, सफाई कामगार असेल, त्याच्या खांद्यावर हात ठेवा. त्याला दिवसभर आनंद होईल. त्याला पैशाची गरज नाही, त्याला प्रेमाची गरज आहे. म्हणून मी सर्वांना आवाहन करेल, हा आमचा समाज आहे, आमचा भाऊ आहे, यांना प्रेमाने, यांना प्रेम द्या, फक्त प्रेम द्या.
जी मोठी मातब्बर उद्योगपती राजकारणी काही समाजसेवी असतील, मी सांगतो या समाजात या. तुम्ही 5 स्टार हॉटेलला जाता, तिकडे काही वाढदिवस लग्नाचा वाढदिवस काय काय साजरा करतात. गरीब वस्तीमध्ये या आणि इथे 1 तास घालवा गरीब वस्तीमध्ये. काय तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला 5 स्टारमध्ये आनंद नाही मिळणार. आपला वाढदिवस या मुलांना, छोटे छोटे मुलं आहेत त्यांना वाटा, प्रसाद वाटा, अन्नदान, कपडे, आपला थोडासा हिस्सा, काही सामाजिक बांधिलकी, या राष्ट्रासाठी समाजासाठी काही योगदान लागतो. म्हणून मी आपण जो प्रश्न विचारला, अन्य सर्व लोकांना मी विनंती आग्रह करेल की अशा गरीब वस्तीमध्ये या. ते आपलेच भाऊ आहेत आणि त्यांना जे समाधान मिळेल तुम्हालाही समाधान मिळेल. तुम्ही 5 स्टारमध्ये जाऊन समाधान नाही मिळणार. त्या आमच्या पारधी समाज वस्तीत या मंदिरात या. काय सुंदर मंदिर बांधलंय. श्रद्धावान माणसं आहेत, ही सनातनी आहेत, हिंदू आहेत. तर सर्व लोकांना आवाहन करेल अशा वस्तीमध्ये या आणि थोडासा वेळ घालवा. आपला अर्धा तास 1 तास वेळ घालवा आणि खूप तुम्हाला समाधान मिळेल. आणि आपला समाजही आमच्या धर्मासोबत टिकून राहील. तो हिंदूच आहे, तो सनातनीच आहे. पण काही षडयंत्रकारी विदेशी ताकदी आहेत काही वेळोवेळी. पण आता महाराष्ट्र सरकारने धर्मांतरण विरोधी कायदा बनवला आहे. मी अखिल भारतीय संत समितीचा प्रदेश महामंत्री आहे. मी आमच्या या देवेंद्रजी फडणवीस सरकार, महाराष्ट्र सरकारचं खूप अभिनंदन करतो आणि खूप त्यांना आमचा साधू समाज खूप खूप साधुवाद देतो. अनेक वर्षापासून इच्छा होती, अनेक आमच्या मागण्या होत्या, तर ती अनेक वर्षाची मागणी पूर्ण केली आणि महाराष्ट्र सरकारने एक क्रांतिकारी ऐतिहासिक काम केलं, कणखर पाऊल उचललं आणि धर्मांतरण विरोधी कायदा बनवला. इथून पुढे आता आमच्या आदिवासी बांधवांचं धर्मांतरण होणार नाही. आणि जर झालं तर पोलिसात तक्रार दाखल करून ते गुन्हेगार अपराधी जे असतील दोषी त्यांच्यावरती कारवाई होईल. असा एक जागृत समाज आम्हाला निर्माण करायचा आहे आणि तो आमचा समाज जागृत झालेला आहे. आता इथं पुढे षडयंत्रकारी येणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आम्ही स्वतः इथे दर महिन्याला सत्संग वगैरे करून आमच्या बांधवांमध्ये एक भक्तीचा माहोल तयार करू, संस्कारवान पिढी घडू. एवढं बोलून माझं वाणी थांबवतो. हर हर